भारतातील लाखो डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्स आणि त्यांच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या डिजिटल मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी देशाच्या कॉपीराईट कायदा 1957 मध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आज संसदेत करण्यात आले. डिजिटल युगातील आव्हाने लक्षात घेता फेअर यूज म्हणजेच न्याय्य वापराची व्याख्या अधिक स्पष्ट करण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली. सध्या भारत हा जगातील सर्वात मोठ्या डिजिटल बाजारपेठांपैकी एक आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो तरुण रात्रंदिवस मेहनत करून स्वतःचे चॅनल आणि पेजेस चालवत आहेत. अनेक कुटुंबांसाठी हा रोजगाराचा मुख्य स्रोत बनला आहे. मात्र वर्षानुवर्षे मेहनत करून तयार केलेली ही डिजिटल मालमत्ता एका क्षणात कॉपीराईट स्ट्राईकमुळे नष्ट होऊ शकते, ही अतिशय चिंतेची बाब आहे. संसदेत बोलताना स्पष्ट करण्यात आले की फेअर यूज म्हणजे पायरसी, चाचेगिरी नव्हे. जेव्हा एखादा निर्माता मूळ आशयाचा वापर करून त्यात स्वतःची सर्जनशीलता मिसळतो, ट्रान्सफॉर्मेटिव्ह यूज किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवताना चुकून एखादा संदर्भ वापरला जातो, इन्सिडेंटल यूज, तेव्हा त्याला कॉपीराईट स्ट्राईकच्या जाळ्यात अडकवणे चुकीचे आहे. सध्याचे कॉपीराईट कायदे जुने असून ते मुख्यत्वे पारंपरिक माध्यमांसाठी बनवण्यात आले होते. डिजिटल युगात अल्गोरिथमद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्बिट्ररी स्ट्राईक्समुळे अनेक सर्जनशील निर्मात्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती सर्जनशीलतेला खीळ घालणारी आहे. भारताचा 1957चा कॉपीराईट कायदा आधुनिक डिजिटल गरजांनुसार अपडेट करणे काळाची गरज आहे. त्यामध्ये खालील बदल होणे अपेक्षित आहे. न्याय्य वापराची म्हणजे फेअर यूज ची स्पष्ट व्याख्या. कोणत्या वापराला कॉपीराईट उल्लंघन मानावे आणि कशाला नाही याचे स्पष्ट नियम हवेत. ट्रान्सफॉर्मेटिव्ह वापराला संरक्षण. जर मूळ कामातून काहीतरी नवीन आणि वेगळे निर्माण झाले असेल तर त्याला संरक्षण मिळायला हवे. अल्गोरिथमवर नियंत्रण. केवळ सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिथमच्या जोरावर चॅनल बंद करण्यापूर्वी मानवी हस्तक्षेपाची आणि अपील करण्याची सोय असावी. सर्जनशीलतेला हवे मोकळे आकाश. मूळ निर्मात्यांचे हक्कांचे संरक्षण करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच नवीन पिढीच्या सर्जनशीलतेला संधी देणेही गरजेचे आहे. जर भारताला जागतिक स्तरावर डिजिटल हब बनायचे असेल तर आपल्या निर्मात्यांना कॉपीराईटच्या जाचक आणि अन्यायी अटींतून मुक्त करावे लागेल. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्जनशीलता बहरते, पण त्या चौकटीत लवचिकता असणे आवश्यक आहे. या मागणीमुळे भविष्यात भारतातील लाखो यूट्यूबर्स, शिक्षणतज्ज्ञ आणि सोशल मीडिया प्रभावकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.